Hello, Harish. How are you feeling, poor chap? झाली झोप छान? सॉरी सॉरी, तू तर झोपला नव्हतास. तू तर बेशुद्ध होतास ना. पण आता तुला शुद्धीवर आणायची वेळ आली आहे. काय रे, आमचं काम करण्यासाठी आम्ही तुला हायर केलं आणि तू आमच्यावरच चीट केलंस. दिस इज नॉट फेअर यार. डायरेक्ट युटर्न मारलास तू. हा, त्या आदित्यला जाऊन आमच्या विरोधात काहीतरी सांगणार होतास ना. त्यासाठीच गेलेलास ना. काय झालं मग? झाली तुमची भेट? कशी होईल भेट? त्याच आधी तर आम्ही तुला त्या अहिल्याच्या गेटवरून उचलून आणलं. पण काय रे, तुला आम्ही त्या ऑफिसमध्ये एक फाईल शोधायला पाठवलं होतं. सापडली ती फाईल? नाही सापडली. फाईल नाही सापडली तुला. काय सापडलं? असं काय सापडलं तुला तिथे जे बघितल्यावर तू लगेच आदित्यकडे गेलास? अरे बोल. तुझा आणि तुझ्या बहिणीचा खेळ आता संपलाय. तुला ऐकायचंय मला तिथे काय सापडलंय? किर्लोस्कर कंपनीच्या काजळाच्या जाहिरातीसाठी जे लोगो वापरले होते ना, ते डोळे कोणाचे आहेत याचं सत्य मला कळलंय. आदित्य सर इतके दिवस ज्या डोळ्यांच्या शोधात आहेत, ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहेत ना, ते डोळे पारूचे आहेत. आदित्य सर पारूच्या प्रेमात आहेत. आणि हे सत्य जेव्हा आदित्य सरांना कळेल ना, तेव्हा पारू आणि आदित्य सर दोघे मिळून मग दोघा बहिणींना पळता भुई थोडी करतील. पारू, आदित्य सर आणि अहिल्या मॅमला तुझं सत्य सांगितल्याशिवाय राहणार नाही. आणि आतापर्यंत तिने गनीला, साईला तुझ्या तावडीतून सोडवलं पण असणार. आणि ती मुलांना घेऊन सरळ अहिल्या मॅम समोर जाणार आहे. आता ना दिशा, तुला अहिल्या मॅमच्या रोषापासून कोणीच वाचू शकणार नाही. झालं? वाव यार, हरीश कसलं भारी बोलतोस तू. हुशार आहेस हा एकदम. काय मस्त प्लॅनिंग केलंस तू. म्हणजे तू त्या सुंदर डोळ्यांबद्दल सांगायला आदित्यकडे गेला होतास. तुला काय वाटलं तू हे सगळं सांगितल्यानंतर आदित्य लगेच पळत 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 त्याच्या आईकडे जाईल आणि सांगेल की ती सुंदर डोळे जिचे आहेत तिच्यावर माझं प्रेम आहे, ती आहे पारू, आणि मग अहिल्या देवी किर्लोस्कर आदित्य आणि पारूचं लग्न लावून देणार. तुला खरंच असं वाटलं? आत्ता हुशार वाटलं होतंस तुम्हाला. मूर्ख आहेस एक नंबरचा. ती अहिल्या जरी नोकरांशी खूप गोड 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 वागत असली ना, तरी एका नोकर मुलीला ती तिच्या घरची सून नाही बनवणार. सोपेट वेस्ट केला सगळा स्वतःचा टाइम. असो, तो आपला सब्जेक्टच नाहीये. तो सब्जेक्ट मी नंतर कव्हर कर. आत्ता ना मला तुला एक छानशी बॅड न्यूज द्यायची. तुला काय वाटलं? ती परकर पोलक्यातली पारू इथे येऊन तुझ्या भावाला आणि तिच्या भावाला माझ्या तावडीतून सोडून घेऊन जाईल. ती फेल गेली यार. ती फेलच आहे. मी सगळ्यांना सांगत असते पारू फेल आहे, पण कोणी ऐकतच नाही माझं. बघ ना कुठे आली ती. हा, हे दोन्ही पार्सल्स तर अजून पण माझ्याच ताब्यात आहेत. पण यार हरीश, तू जे काय आता आम्हाला डबल क्रॉस केलंस ना, त्याची शिक्षा तर तुला मिळणार. तू मला सांग, असं मी काय करू बरं ज्याने तुला शिक्षावाला फील येईल, जशी शिक्षा झाल्यासारखी वाटेल. हा, सुचव बरं तू. मीच विचार करते. हा, तू आम्हा दोन बहिणींच्या मध्ये आलास ना. आता आपण एक काम करूया, आपण तुला शिक्षा द्यायची म्हणून तुझ्या भावाला शिक्षा देऊया. ए, आणा रे ते पार्सल.
साई 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 दिशा मॅडम प्लीज साईला काही करू नका प्लीज प्लीज. मला मोहन बरा आहे ना? हो, मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलो. बाबा, जर त्या गुंडांनी आईला किंवा घरातल्या कोणाला काही केलं असतं तर आदित्य, हे सगळ्या मागे ना त्या दिशाचा हात आहे. तिला मदत करणारी तिची बहीण. हे? दिशाची बहीण? हो एक मिनिट, दिशाला बहीण पण आहे? हो, तिला बहीणही आहे आणि दुर्दैवाने ती आपल्याच घरात राहते. अरे पण कोण आहे ती? अनुष्का. अनुष्का? आपली अनुष्का? हो, आईने बायको म्हणून माझ्यासाठी निवडलेली अनुष्का. बाबा, ती दिशाचा बदला घेण्यासाठी आपल्या घरात आली. तुझी नक्की खात्री आहे या सगळ्या मागे अनुष्काचं म्हणून? हो, आदित्य, आपल्याला सावधगिरी बाळगायला हवी. एकजुटीनं खंबीर व्हावं लागणार आपल्याला. कारण तुला माहिती आहे अहिल्याचा अनुष्कावर किती विश्वास आहे. तिला सत्य पटवून देणं अवघड आहे, कारण प्रत्येक वेळेला तिला ठोस पुरावा लागतो. मी पण तोच विचार करतोय. आज कसं हरीशला सगळ्यांच्या डोळ्यासमोरून उडवलं. आता लवकरच मी या पारूचा पण पत्ता कट करेन आणि मग बघता बघता हे किर्लोस्कर साम्राज्य उद्ध्वस्त करायला मला वेळ लागणार नाही. मग या साम्राज्याची मीच मालकीण. हे किर्लोस्कर साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा विचार करताय? मला वाटलंच होतं तुमच्या या घाणेरड्या अन कुजलेल्या मेंदूत असाच काहीतरी प्लॅन सुरू असणार. पण अनुष्का मॅडम, हे समजा सपनातच. मला माहित आहे आज जे काही बी झालं त्यामध्ये सुद्धा तुमचाच हात आहे. देवी आईंना वाचवायचं खोटं नाटक केलं तुम्ही. जी गुंड म्हणून माणसं आली होती ती बी तुमचीच होती. अनुष्का मॅडम, मला बऱ्या बोलांना सांगा, हरीश सर कुठे आहेत? हरीश सर आदित्य सरांना भेटायला आले होते. हरीश सर कुठे आहे? त्यांना कुठं गायब केले तुम्ही? कुठे आहेत ते? त्यांचा भाऊ कुठे आहे? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो 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 हो, जरा शांत हो. अगं किती प्रश्न विचारतेस पारू. आणि तुला काय वाटलं तू मला जाब विचारशील आणि मी तुला खरी खरी उत्तरं देईन? मुळात तू मला जाब का विचारतीयस? मी काय केलंय? बंद करावं तुमची संधी नाटकं. मला माहित आहे दिशा मॅडमच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तुम्ही इकडे आलात. अनुष्का मॅडम, पण आता बस झालं. आता मी गप्प बसणार नाही. काय वाटेल ते झालं तरी आज जाऊन देवी आहे ना तुमचं समद सत्य सांगणार आहे मी. तू ना मोलकरणीस, मोलकरणीसारखीच वाघ. आणि तुझा भाऊ माझ्या ताब्यात हे विसरू नकोस. आणि तू माझ्याबद्दल तुझ्या देवी आईला सांगणार त्याआधी मीच सांगते. थांब. अनुष्का, बरं झालं आलीस. तसंही मी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठीच प्रार्थना करत होते. पण खरं तर आज तू आमच्या कुटुंबाची सुरक्षा केली आहेस. नकोय मला हा मान. एका बाजूला माझा अपमान होणार असेल आणि दुसऱ्या बाजूला हे मान देण्याचं नाटक तर नकोय मला. हे तसंही या घरात सगळं पारूसाठीच केलं जातं.
मग त्यातून जे काही उरतं ते बाकीच्यांना. मग ती या घरची सून का असेना? अगं अनुष्का, अगं काय बोलतेस तू? एक मिनिट, काय चुकीचं बोलते मी प्रिया? सांग ना, मी चुकीचं बोलते? तूच मला उत्तर दे. ह्या घरातल्या सुनांना मान मिळतो का? सुनांपेक्षा जास्त मान महत्व या नोकऱ्यांना मिळतं. आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर या पारूला मिळतं. खरंय, कितीतरी वेळेला मी बोललीये, पण काय झालं, शेवटी मी तोंडावर पडले. नाही, या घरात ना माझं कोणी काही ऐकूनच घेत नाही, महत्वच नाहीये माझ्या म्हणण्याला काही. अनुष्का, तुला जे बोलायचे ते स्पष्ट बोल. ठीक आहे, ही पारू माझ्यावरती आरोप करतेय की आज जे काही घडलं ते माझ्यामुळे, मी ते घडवून आणलंय. तिला असं वाटतं की ती दिशा माझी बहीण आहे. मला नाही माहिती तिला असं का वाटतं ते, पण ती वाटेल ते माझ्यावरती आरोप करणार आणि मी शांतपणे सहन करायचे का? नाही, आय एम सो सॉरी. माझ्या डोक्यावरून पाणी गेलं. मला हे लग्नच नाही करायचंय. तुमचा खंबीरपणे पाठिंबा असल्याशिवाय ती असं कसे आरोप करू शकते माझ्यावरती? पारू, हे खरं आहे? देवी आई, मी खरं सांगते, या अनुष्का मॅडम वाटतात ना तशा अजिबात नाहीये. बघितलं मॅम? पारू, तू या घरच्या होणाऱ्या सुनेवर हे आरोप करतेस याचं भान ठेव. मी अनुष्काबद्दल एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. पण देवी आई, आज तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. त्या अनुष्का मॅडम या घराची बनणारी सून आहेत म्हणून त्या वागतील तसं बरोबर नाही. त्या प्रत्येक वेळी बरोबर असतील असं नाही. या कुठल्या येतून या घरात आल्यात ना हे मला चांगलंच माहित आहे. या अनुष्का मॅडमनी तुमच्या डोळ्यांवर विश्वासाची आणि पिरमाची पट्टी बांधली देवी आई, म्हणून तुम्हाला सत्य काय आहे ना हे दिसत नाही. पण आज मी सांगणार आहे ना तुम्हाला, ते प्लीज एकदा ऐकून घ्या. त्या अनुष्का मॅडम जशा दाखवतात तशा अजिबात नाहीये. त्यांच्या मनात आपल्या समद्यांबद्दल लय द्वेष आहे. देवी आई, तुम्हीच विचार करा ना. दिशा मॅडम आपल्या घरातनं जेव्हा गेल्या त्याच्या काही दिवसात अनुष्का मॅडम आपल्या घरात आल्या. त्या आल्या दिवसापासून तुम्हाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी तुमचं मन पूर्णपणे जिंकून घेतलं, तुमचा विश्वास जिंकून घेतला त्यांनी. एवढंच नाही, आदित्य सरांसोबत साखरपुडा केला त्यांनी. आणि साखरपुडा झाल्या झाल्या दिशा मॅडम परत आल्या. देवी या समध्याचा या एकमेकांशी काही ना काहीतरी संबंध हा, विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही जसं यांच्यावर विश्वास ठेवला तसंच डोळे झाकून मी बी यांच्यावर विश्वास ठेवला. पण आता माझे डोळे उघडलेत. ह्या अनुष्का मॅडम अजिबात चांगल्या नाहीयेत. लई हुशार आहेत ह्या. खरं तर यांच्या समोर काही बोलायची लायकी बी नाही माझी. पण काय करू देवी आई, मी अडकलीये पूर्णपणे. मला हे बी कळत नाहीये की मी हे समजा तुमच्या समोर आणू तरी कसं. पण मी बी पारू आहे देवी आई. मी शांत बसणार नाही. शेवटपर्यंत माझे प्रयत्न थांबवणार नाही. अनुष्का मॅडम, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा. किर्लोस्कर कुटुंबाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी माझ्याहून वाईट कुणीच नसेल. या घरची सूनच काय, आमच्या किर्लोस्कर कुटुंबावर तुमची काळी सावली सुद्धा पडू देणार नाही. अरे तू काय बोलतीस हे तुला कळतंय का? तू भानावर आहेस का? हा, नाही रे, एक मिनिट. माझं आणि आदित्यचं लग्न होणार आहे त्याचा तुला त्रास होतोय का? म्हणून मला नको ते बोलतेस का तू? मॅम प्लीज तुम्हीच बघून घ्या काय ते. तुमचा खूप विश्वास आहे ना तिच्यावर. तिला विचारा, तिला म्हणावं माझ्या विरोधात एक तरी पुरावा आहे का हिच्याकडे. पारू,
मी तुझं सगळं बोलणं ऐकून घे, पण तुझ्याकडे पुरावे असतील तर, नाहीतर नाही. देवी आई, मला माहीत आहे तुम्ही पुराव्यांशिवाय विश्वास नाही ठेवणार माझ्यावर, पण सध्या मी जे बोलते ना त्याशिवाय दुसरा पुरावा माझ्याकडे काय भी नाही देवी आई. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा, समजा चित्र स्पष्ट होईल. पण गरज काय आहे पारू? हे बघ, हिला जर आपल्याला संपवायचं असतं तर आज तिने आपल्या सगळ्यांना का वाचवलं? जे डोळ्याला दिसतंय ते कसं नाकारू मी पारू? आणि आता बस झालं. अनुष्काबद्दल जर तू एकही वाईट शब्द बोललीस ना तर तुला मी कायमची या घरातनं हकलून दे. ठीक आहे देवी आई, तुम्ही हकलून द्या मला, पण फक्त एकदा विश्वास ठेवा माझ्यावर, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल. देव करो ना अशी येळ कुणावर बी नको यायला. देवी आई, तुम्हीच एकदा विचार करा ना. हरीश सरांचं परत येणं, दिशा मॅडम आणि हरीश सरांमध्ये असलेला संबंध आपल्या समोर येणं, हरीश सरांचं तुम्हाला भेटायला येणं. देवी, तुम्ही ही गोष्ट ध्यानात घ्या ना. हरीश सर तुम्हाला भेटायला यायच्या आधीच ते गायब होणं, या समध्या गोष्टींचा, या समध्या घटनांचा एकदा विचार करा. देवी आई, तुम्हाला पुरावे पाहिजे आहेत ना, मान्य आहे मला, पण आता माझ्याकडे तेवढा वेळ नाही. तिकडं काही जणांचा जीव धोक्यात आहे. मी जर का पुरावे शोधत बसले ना तर त्यांचा जीव वाचवता येणार नाही. दिशा मॅडम, प्लीज गनीला आणि साईला सोडा प्लीज. संत हरीश बाबा, तू स्वतःपुरतं बोला ना. त्या लिलीपुटचं काय करायचं ते मी नंतर बघून घेईन. आत्ता जरा स्वतःच्या भावाचा विचार कर. आत्ता ना मला तुम्हा दोन भावांचा मॅटर क्लोज करायचा आहे. नाही, माझी चूक झाली, मी माफी मागतो मी. प्लीज मला अजून एक संधी द्या, अजून एक संधी. हरीश यार, दिली ना. एका संधीसाठी काय रडतोस तू? तुला दिल्या की केवढ्या संध्या दिल्या, खूप सारे चान्सेस दिले, पण तू ते वेस्ट केलेस. तुला हिरोगिरी दाखवायची होती ना, दाखवलीस. आता नाही मिळणार संधी. आता मी नाही देणार तुला एक पण चान्स. आता मला मज्जा येते. त्या पार्सलला जोरात बांधून ठेवा. कधी कधी प्रत्यक्ष पुराव्यांपेक्षा माणसाचा सबूत लई महत्वाचा असतो. मागच्या वेळी सुद्धा दिशा मॅडमवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलात आणि या वेळी सुद्धा अनुष्का मॅडमच्या बाबतीत तुम्ही तसंच वागताय. मी येते देवी आई. मी माघारी आले की समधे पुरावे देईन तुम्हाला. माफ करा, मी आज तुमच्या समोर आवाज वाढवला, पण कधी कधी आवाज वाढवायलाच पाहिजे. अनुष्का मॅडम, तुम्ही आमच्या बाबतीत किती बी घाणेरड्या चाली खेळा, पण इतिहास साक्ष आहे. विजय कायम सत्याचाच होतो आणि बाहेर येणारं सत्य लई वाईट असतं. तयार राहा. मला खरंच माहिती नाही माझ्यावर काय राग आहे, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा, बघितली ती आता तुमच्याशी कशी बोलत होती ते, तिला तुमची भीतीच नाही वाटत. पण तुम्ही तिला चांगली शिक्षा करा प्लीज.